ऐकून नमस्कार. आकाशवाणीच्या पणजी केंद्रावतीन तुमकां सगळ्यांक ह्या खासा कार्यावळींत येवकार दिता हांव साईश देशपांडे. इश्टानो, गोंय म्हळ्यार फकत सुंदर समुद्र किनारे, पर्यटन आणि संस्कृती न्हय, तर गोंय म्हळ्यार पाचवी चार, शेतां, भाटां, कुळागरां, नाल्लाच्यो बागायती, आंब्याच्यो फळबागा आणि आमच्या जमिनीची सेवा करपी तो शेतकामती. आयच्या कार्यावळींत आमच्या वांगडा जे आयल्यात तांचे कडल्यान ह्याच विशयाचेर आमी अधीक म्हायती करून घेवया. आयज आमच्या वांगडा गेस्ट आमचे आसात सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार, गोवा शेतकी महाविद्यालयाचे डॉक्टर श्रेयस जाधव. जाधवजी नमस्कार, येवकार. नमस्कार सर. आमकां पयलीं सांगा, आमच्या आयकुप्यांक सांगा की आमचे जे शेतकरी भाव भयण आसा तांचे खातीर सगळ्यात पयलीं तुमचें म्हणजे मत कितें आसतलें, संदेश कितें आसतलो? आकाशवाणी पणजेच्या सगळ्या श्रोत्यांक आणि खास करून आमच्या गोंयच्या शेतकरी भाव भयणीक मोगान नमस्कार. शेती ही फकत अन्न उत्पादनाची व्यवस्था नाही. शेती आपल्या संस्कृतीची, ग्रामीण अर्थव्यवस्थेची आणि आपल्या जीवन पद्धतीची एक पायाभरणी आसा. आज शेतकरी भाव भयणीक दोन महत्त्वाच्या गोष्टींचो विचार करपाची गरज आसा. एक म्हणजे बदलते हवामान आणि दुसरे म्हणजे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर. गोंयांत भात, नाल, भाजीपाला आणि फळबागायती ह्या सगळ्या क्षेत्रात योग्य नियोजन झाल्यार उत्पादन वाडोवप शक्य आसा. बरोबर. आजच्या कार्यक्रमात आपण ह्या सगळ्या विशयांचेर सविस्तर चर्चा करता. अरे वा, ओके. म्हाका सांगा डॉक्टर की आमचो जो प्रांत आसा गोंय, आमचे राज्य म्हणजे भौगोलिक प्रदेश म्हणूया, बरोबर, आमकां पावस खूब मेळटा, पावसाचें आमकां वरदान आसा. तर अशा वाठारांत शेती कशा पद्दतीन करची, कशा पद्दतीन आसची? गोंयची शेती पारंपारीकपणान पावसावरच म्हणजे मान्सूनावरच अवलंबून आसा. भात शेती, भाजीपाला, काजू, नाल आणि इतर बागायती पिकांक योग्य वेळार उदक मेळप खूप गरजेचें आसा. पूण आतां आपण पावसाच्या पद्दतीन बदल पळयत आसा. कधी पावसाची सुरवात उशिरान जाता, कधी कमी दिवसात जास्त पावस पडटा, तर कधी पावसात मोठो खंड पडटा. बरोबर. उदाहरणाक सांगपाचें जाल्यार भात लावपाच्या वेळार योग्य प्रमाणात उदक न मेळ्ळ्यार रोपांची वाड कमी जाता आणि फुडल्या उत्पादनाचेरही परिणाम जाता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी फकत पावसाची वाट पळोवपाक जायना, तर उदक व्यवस्थापन आणि योग्य नियोजन करपाक जाय. आता नियोजन म्हणजे कितें, तर पावसाचे उदक साठोवप, शेततळी तयार करप, शेतकऱ्यांनी ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचनाचा वापर करप, हवामानानुसार नवनवीन पीक निवड करप आणि मातीची क्षमता वाडोवप. कमी शब्दांत उलोवपाचें जाल्यार आजची गरज आसा कमी उदकांत चांगले उत्पादन. कमी उदकांत चड बेस बरें उत्पादन हें खूप योग्य आणि महत्वाचें आसा. बरोबर. तरी पूण डॉक्टर म्हाका सांगात की जर उदक तरी कमी आसा जाल्यार ताचें वेवस्थापन कशें करचें आमच्या शेतकामती भावांनी? उदक हे शेतीचे सगळ्यात महत्त्वाचे साधन आसात. आज उदकाचो वापर शास्त्रीय पद्दतीन करपाची गरज आसा हे शेतकऱ्यांनी पहिले जाणून घेवचे. सगळ्यात पहिली ठिबक सिंचन ही एक प्रभावी पद्दत आसा. ह्या पद्दतीन उदक थेट झाडांच्या मुळा लागीं पोचता. उदाहरणाक काजू, नाल, आंबो, केळी आणि भाजीपाला पिकां खातीर ठिबक सिंचन फायदेशीर ठरता. ह्या वरवीं ठिबक सिंचनाचेर उदकाची बचत जाता, खतांचो योग्य वापर जाता आणि झाडांची वाड ही सुदारता. इतले सारे फायदे हे ठिबक सिंचनाने जाता. दुसरी पद्दत म्हळ्यार स्प्रिंकलर सिंचन. ह्या सिंचनाने भाजीपाला आणि कांय चारो पिका खातीर ही पद्दत उपेगी पडटा. आणि तिसरी पद्दत म्हळ्यार शेतकऱ्यान आपल्या शेतान मल्चिंग करपाक जाय. आता मल्चिंग म्हणजे कितें, तर मातीचेर सुकलेली पानां, गवत आणि इतर सेंद्रिय पदार्थांचो थर दिवन मातीतली ओल टिकयत दवरूं येता. अशें केल्यार उदकाचें नियोजन चांगलें जातलें. म्हणजे ती एक पद्दत आसा. हय, हे 3 पद्दती जर शेतकऱ्यांनी अवलंबल्यास उदकाचें नियोजन शेती खातीर बरें जातलें. आणि जर एक सामान्य जो आमचो गांवांतलो शेतकरी आसा ताणें जर मातयेचें परीक्षण जर ताका करपाक जाल्यार ताणें म्हणजे कशें करचें आणि कितलें गरजेचें आसा? माती ही शेतकऱ्याची खरी संपत्ती आसा. जशे मनशान आपल्या आरोग्य तपासणी करपाक जाय तशें शेतकऱ्यान आपल्या मातीचीही तपासणी करपाक जाय. आता माती परीक्षणातून शेतकऱ्याक कितें कळटा, तर मातीत खंयची अन्नद्रव्य कमी आसात, कितलो खत वापरपाचो, माती आंबळी आसा की कितें, खंयचें पीक त्या जमिनीत योग्य आसा, इतली सगळी गजाली माती परीक्षणातून शेतकऱ्यांक कळूं शकता. उदाहरणाक एखाद्या जमिनीत नायट्रोजन कमी असले जाल्यार झाडांची वाढ कमी जाता. पोटॅशियम कमी असलो जाल्यार
फळांची गुणवत्ता आणि उत्पादन प्रभावित जावंक शकता. देखून फकत अंदाजान खत वापरप जायना. माती परीक्षणाच्या आधारान खत व्यवस्थापन केल्यार खर्च कमी जाता आणि उत्पादनाची गुणवत्ताही वाडटा. आणि ते माती परीक्षणाची एक पद्धत ही शास्त्रीय पद्धत असा. ही शास्त्रीय पद्धत असा. त्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, गोंय कृषी महाविद्यालय किंवा कुठलेही सरकारी कार्यालय भेट देऊन शेतकऱ्यांनी घेवची. हां, आणि आता जर बाकीच्या योजनांचो जर लाभ घेवपाक जाय शेतकऱ्यांक, सरकारी योजनांचो, जाल्यार तांणी सुरवात खंयच्यान करची, कशी करची? सगळ्यात पहिली शेतकऱ्यान आपली कागदपत्रां व्यवस्थित तयार दवरपाक जाय. कागदपत्रां म्हणजे खंयची तर कृषी कार्ड, जमीन नोंद, बँक खातें आदी माहिती तयार असली जाल्यार विविध योजनांचो लाभ घेवप सोपें जाता. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याक ठिबक सिंचन बसोवपाचें जाल्यार किंवा नवीन शेती अवजार घेवपाचे असल्यार किंवा नवीन प्रशिक्षण घेवपाचें असल्यार संबंधित योजनेची माहिती घेवन वेळार अर्ज करप हे गरजेचें आसा. हां, शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाक किंवा कृषी विज्ञान केंद्राक भेट देऊन ही अधिकृत माहिती घेवची जाल्यार बरें जातलें. अर्थातूच आमचो सरकार इतलें करता तांचे खातीर ताची म्हायती तांकां आसपाकूच जाय. पूण अशेंय आमी पळयतात, म्हणजे खुबश्या वाठारांनी न्ही पूण कांय वेंचीक जाग्यार अशें पळयतात की जे तरणाटे आसात आमचे, जी खरी शक्त आसा आमची, ते इल्ले शेती पासून पयस वतना दिश्टी पडटात. तर शेतकी शिक्षण, प्रशिक्षण हे ह्या परिस्थितीन कितले म्हत्वाचें आसा आणि ही परिस्थिती कशी बदलूं येता? आजची शेती फकत पारंपरिक अनुभवाचेर आदारलेली ना. आज शेतीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवसाय व्यवस्थापनाचोही वापर जाता. हां, तरणाट्यां खातीर शेतीत नवनव्या संधी आसात. जसे की उदाहरणाक उलोवपाचें जाल्यार ड्रोनान पिकाचें निरीक्षण करप, हां, मोबायल ॲपान हवामान आणि बाजार माहिती मेळोवप, पॉलीहाऊस आणि संरक्षित शेती करप, कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करप, ह्या सगळ्यो आधुनिक कृषी शिक्षणाक बळ दिवपा खातीर जुन्या गोंयांत गोंय शेतकी महाविद्यालय कार्यरत आसा, जंय विद्यार्थ्याक आधुनिक शेतीचें शिक्षण आणि प्रशिक्षण मेळटा. गोवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे गोंय शेतकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांक माती विज्ञान, पीक उत्पादन, रोग आणि कीड व्यवस्थापन, हवामान बदल व्यवस्थापन, कृषी उद्योजकता ह्या विशयांचेर प्रशिक्षण मेळटा. आजचो कृषी पदवीधर हा फकत नोकरी सोदपी न्हय, तो स्वताचो कृषी व्यवसाय उभारपी एक यशस्वी कृषी उद्योजक जावंक शकता. सामकें खरें, सामकें म्हणजे पटपा सारकें अशें. आणि म्हाका सांगात, आमच्या गोंयची वळख तशी पळोवंक गेल्यार काजू हें आमचें एक म्हत्वाचें पीक आसा, फळ आसा. तशेंच नाल्लाची बागायती, नाल्लाच्यो म्हणजे जाता हांगा, होय. आणि आंबो. तर बदलते जे हवामान आसा त्या काळात ह्यो बागायती तांचें पीक, ताचें संरक्षण आणि उत्पादन वाडोवपा खातीर आमच्या शेतकामत्यांनी कसली पावलां उखलपा जाय? गोंयची बागायती शेती ही पारंपरीक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची एक महत्वाची ताकद आसा. हय, पूण आता फकत पोरण्या पद्दतीन झाडां सांबाळप पुरे पडना. हवामान बदल, उदकाची कमतरता आणि उत्पादन खर्च ह्या सगळ्या गोष्टींचो विचार करून शास्त्रीय व्यवस्थापन करणे गरजेचे आसा. हे शेतकऱ्यांनी पहिले ध्यानात धरचे. आता काजू बागायती खातीर सगळ्यात पहिली योग्य जातीची निवड करप हे गरजेचे आसा. काय पोरणी काजूची झाडां मोठी झाली तरी उत्पादन कमी दिवंक शकतात. अशा वेळार तज्ज्ञांच्या सल्ल्यानच झाडांचे व्यवस्थापन करप किंवा सुधारित जातींची लागवड करप असे विचार शेतकरी करू शकता. आता काजू बागायतीत झाडांची योग्य छाटणी करप, माती परीक्षणावर आधारिल्ले खत व्यवस्थापन करप, फुलोरा आणि फळधारणा काळात कीड आणि रोगांचो अटॅक जातलो त्यांचं नियंत्रण करप, उन्हाळ्यात मातीची ओल टिकवत धरप, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आसा. उदाहरणार्थ झाडाच्या बुंद्याजवळ सेंद्रिय पदार्थांचो वापर किंवा मल्चिंग केल्यार उन्हाळ्यात मातीतली ओल जास्त वेळ टिकून रावता. आता हे झाले काजूचे. आता नाल्ला खातीर उलोवपाचें जाल्यार नाल्लाक नियमित अन्नद्रव्याची गरज असता. योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन, पाण्याची उपलब्धता आणि रोग नियंत्रण केल्यार झाडाची उत्पादकता टिकून रावपाक मदत जाता. हां, आणि म्हाका एक सांगात, काजू, नाल्ल आणि ज्यो बागायती पीक जे आसात बाकीचे, तांचे खातीर शेतकऱ्यांक सरकारी स्तराचेर कसली मदत मेळू शकता? शेतकऱ्यां खातीर बागायती विकास, लागवड साहित्य, सुधारित रोपां, सिंचन सुविधा आणि प्रशिक्षणा खातीर ह्या विविध क्षेत्रात सरकारी सहाय्य योजना उपलब्ध आसूंक शकतात. हां, पूण योजना वेळेनुसार बदलूंक शकतात. देखून शेतकऱ्यांनी आपल्या भागातल्या कृषी कार्यालयाक, बागायती विभागाक आणि अधिकृत सरकारी माध्यमांकडेन संपर्क दवरून चालू योजनांची माहिती घेवची. योग्य माहिती घेवन वेळार अर्ज करप होच सरकारी योजनांचो लाभ घेवपाचो सगळ्यात महत्वाचो भाग आसा. बरोबर आसा.
आणि आम्ही किंवा शेतकामती खूपदा आमच्या कानार सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती हाचे विशीं चर्चा कानार पडटा. म्हणजे खूपदा तातूंतलो फरक आमकां कळना. बरोबर. तर ताचे विशीं म्हणजे म्हायती इल्ली दियात आणि त्या दिशेन जर शेतकऱ्यांक वचपाक जाय जाल्यार तांणी कितें करचें? हय, सारकें उलयलें तुमी. पूण सेंद्रीय शेतीक शास्त्रीय दृश्टिकोनान पळोवपाक गरजेचें आसा. सेंद्रीय शेती म्हळ्यार फकत रासायनीक खतांचो वापर बंद करप न्हय. ती मातीची आरोग्य राखपी एक पूर्ण व्यवस्थापन पद्दत आसा. हातूंत शेणखताचो वापर, गांडूळ खत तयार करप, कंपोस्ट खत वापरप, जैवीक कीड नियंत्रण पद्दती वापरप आनी पिकांची फेरपालट करप ह्या गोश्टीक म्हत्व आसा. आतां उदाहरणाक दिवपाचें जाल्यार शेतांत पडपी पालोपाचोळा जाळून टाकपाचें सोडून त्याचो वापर कंपोस्ट तयार करपा खातीर केल्यार शेतकऱ्याक खताचो खर्च कमी जाता आनी उत्पादनय वाडीक मदत जाता. अशा सेंद्रीय पद्दतीन मातीत सेंद्रीय पदार्थ वाडटा आनी मातीची पाणी धरून दवरपाची क्षमताय सुदारता. तर एका पिकाचेर अवलंबून रावप आता शेतकऱ्यां खातीर म्हणजे तशें समानय आनी धोक्याचें आसा. धोक्याचें आसा. तर शेतकऱ्यांनी असो म्हणजे अल्टरनेट किंवा सपोर्टिव्ह अशें पीक कितें घेवचें? बरोबर. पिका वांगडा न्हू शेतकऱ्यान आज वेगळो व्यवसाय करपाक गरजेचें आसा. आजच्या काळात शेतकऱ्याने उत्पन्नाचो वेगवेगळो मार्ग तयार करणे गरजेचे आसा. शेती वांगडा जोडधंदे केल्यार आर्थीक स्थैर्य मेळूंक शकतात. दुग्ध व्यवसाय हो एक चांगलो पर्याय आसा. हातूंत दररोज उत्पन्न मेळटा, शेणापासून सेंद्रीय खत तयार जाता, शेती आणि पशुपालन हे एकमेकांक पूरक ठरता. आता उदाहरणाक दिवपाचें जाल्यार भात कापणी उपरांत उरिल्ले पेंढरे हे पशु खाद्या खातीर वापरूं येता आणि जनावरांचे शेण परत शेतीत खत म्हणून वापरूं येता. अशे प्रकारान शेती आणि पशुपालनाचो एकात्मिक वापर करूं येता. तरणाट्यांनी सामुहीक पद्दतीन दुग्ध व्यवसाय, चारा उत्पादन किंवा कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करपाचो विचार करपाक जाय. हे जालें मातये वांगडा संबंधित अशें उत्पादन. बरोबर. आमच्या गोंयांत आमी पळयतात की नुस्तें मारप्यांचो एक वेगळो म्हणजे तांचो एक व्यवसाय तेजींत आसा आनी मुख्य आसा. बरोबर. तर अशा वेळार जे नुस्तें मारतात तांचे खातीर तुमी कितें सांगूंक सोदता? मत्स्य व्यवसाय हो गोंयच्या अर्थवेवस्थेचो एक म्हत्वाचो भाग आसा. मच्छीमार भावांनी सुरक्षितता, गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्या 3 गोष्टीक म्हत्व दिवपाक जाय. तांकां आवश्यक परवाने आणि कागदपत्रां तयार दवरप, हवामानाची माहिती घेवप, मासळी साठवणूक आणि प्रक्रिया तंत्रज्ञान शिकप आणि मूल्यवर्धित उत्पादनांचो विचार करप हे गरजेचे आसा. उदाहरणाक फकत ताजी मासळी विकपाच्या जाग्यार स्वच्छ प्रक्रिया, पॅकिंग आणि योग्य बाजारपेठ जोडणी केल्यार उत्पन्न वाडोवपाचे संधी आसात. म्हणजे तांकांय हातूंत फुडें वचपाक मेळटा. तांकांय निश्चितच फुडें वचपूंक शक्य जाता. आणि दोतोर आमी आतां म्हणटात की गोवा हे टुरिस्ट सेंटर. हय. तर टुरिझम हो एक व्यवसाय जालो. हय. ॲग्रिकल्चर आणि टुरिझम हाचो मेळ कसो घालूं येता? हे नक्कीच शक्य आसा. कृषी पर्यटन ही शेतकऱ्यां खातीर एक नवी उत्पन्नाची संधी आसा. आज पर्यटकांक फकत समुद्र किनारे पळोवपाची आवड उरली ना. तांकां गोंयचे ग्रामीण जीवन, कुळागरां, भात शेती, पारंपारीक अन्न आणि स्थानिक संस्कृती अनुभवाक आवडटा. बरोबर. शेतकरी आपल्या शेतात ग्रामीण निवास व्यवस्था, पारंपारिक जेवण, शेतीचे अनुभव, काजू, नाल, भात उत्पादनाची माहिती अशा सुविधा तयार करूंक शकता. उदाहरणाक दिवपाचें जाल्यार जर एखादो पर्यटक शेतकऱ्यां वांगडा गेलो तर पर्यटकाक काजू बाग दाखोवप, काजू प्रक्रिया समजावप किंवा भात लावणीचो अनुभव दिवप ही एक वेगळी संधी जावंक शकता. बरोबर. हाका लागून शेतकऱ्याक एक अतिरिक्त उत्पन्न मेळटा आणि गोंयची संस्कृती ही जतन जावं शकता. हय, सामकें. आता महत्वाचो एक प्रश्न. प्रोड्यूस जे आसा न्ही ताका योग्य मार्केट मेळ्यारूच ताचो खरो मोल व्हॅल्यू मेळूं शकता. तर अशा वेळार योग्य बाजारपेठ मेळोवपाचो प्रश्न कसो सोडोवपाचो शेतकऱ्यांनी? हय, सारकें उलयलें तुमी. हो एक खूब म्हत्वाचो मुद्दो आसा. एकट्या शेतकऱ्याक मोठ्या बाजारपेठेन स्पर्धा करप हे कठीण जाता. देखून शेतकऱ्यांनी एकठांय येवन शेतकरी उत्पादक संस्था, ताका हांव FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन असे म्हणता, किंवा सहकारी संस्था, सामुहीक विक्री व्यवस्था ह्या मार्गांचो वापर करपाक जाय. आता FPO वरवीं उत्पादन एकठांय करप शक्य जाता. बाजारपेठेक चांगली जोडणी मेळटा, प्रक्रिया आणि पॅकिंग सुविधा उबारूं शकतात. बरोबर. उदाहरणाक काजू उत्पादक शेतकरी एकठांय आयले जाल्यार प्रक्रिया, ब्रँडिंग आणि काजूंची थेट विक्री ह्या क्षेत्रात चड फायदो मेळूंक शकता.
आणि तशें पळोवंक गेल्यार आतां ॲप्स वेगवेगळे आयल्यात. हय. मोबायल सगळ्यांच्या आयुश्यांत तो एक अविभाज्य घटक असो जाला. तर ह्या शेती व्यवसायांत आमचे शेतकामती हाचो वापर कसो करूंक शकतात? मोबाईल फोन आज शेतकऱ्यां खातीर एक उपेगी साधन जाला. शेतकरी मोबायल वरवीं हवामान अंदाज पळोवप, बाजार भाव जाणून घेवप, रोग आनी कीड व्यवस्थापनाची म्हायती मेळोवप, प्रशिक्षण कार्यक्रमाची म्हायती घेवप, इतल्यो सारल्यो गजाली मोबायलचेर शेतकरी करूंक शकता. हां. पूण इंटरनेटावर मेळपी सगळ्या म्हायतीचेर विश्वास दवरपाक जायना. कृषी अधिकारी, बरोबर. कृषी विज्ञान केंद्र, गोंय कृषी महाविद्यालय आनी अधिकृत सरकारी माध्यमांकडची माहिती शेतकऱ्यांनी प्राधान्याने घेवची. सामकें बरोबर. आता कार्यावळ सोंपयतना निमणो कितें संदेश तुमी दिवपाक सोदतात आमच्या शेतकामती भावांक? म्हज्या मोगाळ शेतकरी भाव भयणींनो, आज शेती मुखार पावस टंचाई, बदलपी हवामान आनी वाडपी खर्च शिवाय बाजारपेठ अशा अनेक आव्हानां आसत. पूण योग्य ज्ञान, सुयोग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यार ही आव्हानां संधीत बदलू शकतात. पाण्याचे नियोजन करात, मातीची तपासणी करात, नवीन तंत्रज्ञान शिकात आणि सरकारी योजनांची माहिती घेवात. म्हाका सगळ्या शेतकऱ्याक एक विनंती करपाची आसा. आपल्या भुरग्यांक शेतीपासून पयस दवरूं नाका. शेतकी शिक्षण घेवन ते आधुनीक तंत्रज्ञान जाणपी आणि यशस्वी कृषी उद्योजक जावंक शकता. आपली भूंय ही आपलीच जबाबदारी आसा. तिचे जतन केल्यार फुडेल पिळग्यां खातीर एकठांय आमी एक मजबूत आणि जबाबदार भविष्य उबारूंक शकता. ह्या कार्यक्रमात म्हाका निमंत्रण दिवन म्हाका माझे विचार मांडपाचो अवसर दिल्याबद्दल हांव मनापासून धन्यवाद दिता. FM रेनबोचो संपूर्ण टीम, निवेदक आणि आमच्या आदरणीय श्रोत्याक हांव मनापासून देव बरें करूं म्हणटा. आयज म्हजें इतलेंच सांगचें आसा. म्हज्या मोगाळ शेतकारांक सयत सगळ्यांकच देवचे बरे आशिर्वाद मेळो इतलें बोलून हांव देव बरें करूं म्हणटा. जय हिंद, जय गोव म्हणटात. तुमकांय खूब खूब देव बरें करूं. आणि तुमची ही माहिती आमचे शेतकामती भाव तशेंच जे जनरल आमचे आयकुपी आसात तांचे मेरेन पावलेच आसतली आणि तांणी ती आपल्या आशी कुशीक आशिल्ल्या शेतकामत्यां मदीं पसरोवची अशी इच्छा धरुया. खूब खूब देव बरें करूं. धन्यवाद. देव बरें करूं. Farm to city, farm to city, farm to city.